तर ओमराजे निंबाळकर यांचा शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय आता पक्का होताना दिसतोय आणि त्यांच्या या निर्णयाचं सध्या तानाजी सावंत यांनी देखील स्वागत केलेलं आहे। ओमराजेंचा प्रवेश आता होईल, मी बघतो, मी त्यांना भेटणार आहे आता जाऊन, आणि भेटल्यानंतर परत आम्ही एकदा तुमच्या समोर येऊ। साहेब, तुम्ही जवाबी जिल्ह्यात येतात कौतुक आहे, जवाबी जिल्ह्यात येतात तेव्हा काहीतरी भूकंप होतो। नाही, मी ज्या वेळेस जिल्ह्यात येतो त्यावेळेस हा विकासाचा भूकंप करून जातो। मी कुठेतरी कोणाला तरी पंक्चर करायचं, कोणाला तरी टॉर्चर करायची भूमिका माझी राहत नाही। सातत्यानं हमेशा विकासाचा ध्यास घेऊन मी या ठिकाणी फिरतो आणि विकासाच्या पद्धतीनं जे जे चांगलं असेल ते मी करतो। विकासाच्या दृष्टीने ओमराजे निंबाळकर हे त्यांचा निर्णय घेत आहेत, पुढची राजकीय वाटचाल ठरवत आहेत आणि तानाजी सावंत हे अगदी थोड्या वेळामध्ये ओमराजे निंबाळकरांची भेट देखील घेतील। खरं तर ऑपरेशन टायगरची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय, ते ऑपरेशन आता कुठे सक्सेस होताना देखील एकूणच या राजकीय वर्तुळामध्ये दिसतं आहे आणि या ऑपरेशन टायगरची जबाबदारी ही तानाजी सावंत यांच्यावरती ओमराजे निंबाळकर यांच्या प्रकरणामध्ये देण्यात आली होती। या सगळ्या संदर्भातल्या चर्चांना देखील आता तानाजी सावंत यांनी दुजोरा दिलेला दिसतोय। तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया सध्या समोर येते। ओमराजे निंबाळकर यांचा निर्णय बैठकीच्या नंतर हाती येत असताना आता तानाजी सावंत त्यांच्या निर्णयाचं, त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीचं सध्या स्वागत करतायत। तर सत्तेत गेल्याशिवाय लोकांची कामं करता येत नाहीत अशा पद्धतीचं वक्तव्य किंवा अशा पद्धतीची भूमिका सध्या ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेली आहे आणि अखेर ओमराजे निंबाळकर यांचं ठरतं आहे, शिवसेनेमध्ये सध्या ते पक्षप्रवेश करत आहेत। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालच ज्या पद्धतीने पवनराजेंच्या हत्याकांडाचा निकाल 20 वर्षांनी हाती आला, या सगळ्यामध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील त्यांचं जिल्ह्यामधलं जे वाढतं महत्त्व आहे, या महत्त्वाला देखील टक्कर देण्यासाठी म्हणून ओमराजे निंबाळकर हे पुढची आपली राजकीय भूमिका आणि पुढची राजकीय वाटचाल सध्या ठरवताना दिसतायत। ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल सोडून सध्या ते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि या संदर्भात सुरू असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलेलं आहे। काही वेळामध्ये तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल अशा पद्धतीचं वक्तव्य देखील एकनाथ शिंदेंनी केलं आहे।